नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी हेल्पलाईन सवाल हक्काचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. सुरुवातीलाच बातमी आहे झी हेल्पलाईनच्या इम्पॅक्टची. नांदेड जिल्ह्यात ग्रामस्थांच्या लढ्याला झी हेल्पलाईनच्या सहकार्यानं यश आलंय. नांदेड जिल्ह्यातल्या आजमवाडी या गावातल्या ओढ्यावरच्या पुलाच्या आणि रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजमवाडी गावामध्ये आनंदाचं वातावरण आहे. रस्ता आणि पुलासाठी लोहा तालुक्यातल्या आजमवाडीतल्या गावकऱ्यांचा संघर्ष सुरू होता. या गावाजवळूनच मोठा ओढा जातो. मात्र या ओढ्यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या गावाचा संपर्क तुटायचा. गावाबाहेर जाण्यासाठी या गावकऱ्यांना एकतर मोठा वळसा घालून जावं लागे किंवा गुडघाभर चिखल तुडवत वाट काढावी लागे. अशात विद्यार्थ्यांचे आणि रुग्णांचे मोठे हाल व्हायचे. पाऊस पडल्यावर शाळेला जाता येत नाही, होळ्याला पूर येतो आणि माझी शाळा 15 दिवसापासून बंद आहे. म्हणजे जाताच येत नाही होळ्याच्या पलीकडे. आणि घरला येताना जर पाऊस आला तर इकडं अलीकडे येतच नाही, पाठीच्याच घरी राहावं लागतं. आता बऱ्याच मुलांचे सुद्धा बघा, आता इथून जाणाऱ्या गोलेगाव शाळेला जातात, बरेच मुलं कंधार शाळेला जातात आणि त्या मुलांना जाताना सुद्धा शाळेला जायचं म्हणलं की मुलांच्या एवढं जीवावर जातं की आता आपण शाळेला जायचं कसं. काही कोणी बघायला आलं नाही, काही नाही. एकदा येतात बघा 5 वर्षाला, मतदान घेतलं की झालं आमची वाट. ग्रामविकास खात्यापर्यंत सगळीकडे विनंत्या अर्ज केले, मात्र कोणीही त्यांची दखल घेतली नाही. अखेर आजमवाडीच्या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. झी हेल्पलाईनच्या टीमनं तातडीनं याची दखल घेतली. रस्त्याअभावी ग्रामस्थांचे होत असलेले हाल जनतेपुढे मांडले. झी हेल्पलाईननं या संदर्भातलं वृत्त प्रकाशित करताच प्रशासन व्यवस्था खडबडून जागी झाली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधीतून जिल्हाधिकाऱ्यांनी पुलासाठी तात्काळ निधी मंजूर केला. शिवाय ग्रामविकास खात्यानेही रस्त्यासाठी निधी मंजूर केला. रस्त्याच्या आणि पुलाच्या कामाला सुरुवातही झाली. एकीकडे शहरांमध्ये 4G नेटवर्कची सुविधा पोहोचलेली असताना दुसरीकडे मात्र खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताही नाही अशी विदारक परिस्थिती झी हेल्पलाईनने दाखवली होती. त्यानंतर आजमवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामास आणि त्याचबरोबर पुलाच्या कामास सुरुवात झालेली आहे. रस्ता आणि पुलाचं काम धडाक्यात सुरू झाल्यानं आजमवाडीतल्या गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले. आता हे म्हाताऱ्या माणसाचा जे प्रॉब्लेम होता, जे आता 100 वर्षाचा माणूस आहे, त्याला सुद्धा इथून येता येत नव्हतं, ते सुद्धा आता खुश आहे. झी हेल्पलाईनच्या टीममुळं प्रशासन जागं झालं, जे झोपेत होतं. आमच्या या एवढी छोट्याशा गावाला आतापर्यंत कोणी पत्रकार, कोणती टीम, असं कोणते अधिकारी वगैरे आले नव्हते. जेव्हा झी हेल्पलाईनने आमची बातमी उचलून धरली आणि संपूर्ण महाराष्ट्रभरती बातमी गाजली, या बातमीचं रूप आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर अधिकाऱ्याच्या बोलण्यावरून समजू लागलं की काम करणं अतिशय गरजेचं आहे आणि काम लवकरात लवकर झालं पाहिजे, तात्काळ झालं पाहिजे. त्यामुळं ही झी हेल्पलाईनची मदत आमच्या सर्व गावकऱ्यांना झाली. झी हेल्पलाईनची टीम आली होती, त्याच्याबद्दल आम्ही आभार मानतो. त्याच्या पायीच आमचं काम चालू झालेलं आहे. आता हे काम चालू झाल्यानं गाव टोटली समाधान. विकासापासून राज्यातली अजून अनेक खेडी कोसो दूर पडली. आजमवाडी हे त्यांचं प्रातिनिधिक उदाहरण. अशी गावं जेव्हा विकासाच्या प्रवासात येतील तेव्हाच देशाचा खऱ्या अर्थानं विकास होईल. आणि अशा गावाच्या तिथल्या गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी झी हेल्पलाईन सातत्यानं प्रयत्न करतच राहील. सतीश मोहिते, झी मीडिया, आजमवाडी, नांदेड. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.